इंद्राणीचे घरटे अप्रतिम नमुना कलेचा, एक एका काडीने धागा विणते जीवनाचा। इवल्याशा पिलासाठी खोपा बांधला झाडाला, सान पिलासाठी जीव झाडाला टांगला। स्वप्न भविष्याचे पाहे सुखी असावे लेकर, लेकरांच्या भविष्यासाठी काळजी करी कष्ट फार। इवलासा जीव कसा काडी काडी जमवते, उभ्या आयुष्यासाठी सुंदर घरटे विणत राहते। कलाकृती निर्मितीसाठी अखंड मेहनतीची जोड असावी, परिश्रम करून आयुष्य सुंदर जगण्याची ओढ असावी, आयुष्य सुंदर जगण्याची ओढ असावी। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर कालचा जो व्हिडिओ होता ना, तो पूजेच्या पूर्वतयारीचा होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो पूजेच्या दिवसाचा व्हिडिओ आहे, म्हणजे बुधवारचा व्हिडिओ आहे। तर बघा, सगळे मदतीला आले होते। वहिनी तर कालच आल्या होत्या, तर वहिनींनी सगळी जी सकाळी भांडी वगैरे सगळं आवरलं, देवाची भांडी, त्यानंतर अनघा आहे, मावशी आहे, सगळे जर असले ना तर आपल्या डोक्याचा म्हणतात ना अर्धा जो भार आहे ना तो कमी होतो। आधी जी सगळी पूर्वतयारी आहे ती आम्ही संध्याकाळी केली होती जेवणाची बऱ्यापैकी, पण मग नंतर माझं म्हणजे सगळं लक्ष होतं ना ते पूजेमध्ये। मग पूजेसाठी काय काय लागतंय, काय नाही, कशी तयारी चालली आहे, ते सगळं चालू होतं। आणि हे आले आहेत ब्राह्मण काका। तर हे आमचे अगदी जुने, म्हणजे आई जेव्हा होती ते आम्ही जेव्हा अगदी लहान होतो तेव्हा लहानपणापासून काका आमच्याकडे सर्वात पहिले, म्हणजे सकाळी 6 वाजता त्यांची हजेरी असायची आणि सगळ्यात पहिले गणपतीची स्थापना ती आमच्या घरी करायचे। आणि तिथपासून काकांचं म्हणजे कंटिन्यू आमच्यासोबत म्हणजे नातेसंबंध आहेत आणि मला त्यांच्याच हातची पूजासुद्धा खूप आवडते। तर आताही त्यांना बरं वाटत नाही पण तरीही ते येतात। हे त्यांचे सुपुत्र आहेत, ते पण खूप छान पूजा करतात आणि त्यांची मांडणी आता सुरू झाली आहे। 9 वाजता ते आले, त्यानंतर 2 तास ते म्हणाले निदान 2 तास तरी मांडणीला लागतील। तर तोपर्यंत मग मी माझं हळदीचं लेपन करून घेतलं। इतर दिवशी आपण लेपन करतो, तर अशा एवढ्या मोठ्या दिवशी तर लेपन तर झालंच पाहिजे। मला माहिती होतं की येणारे जाणारे लोकांचे पाय पडतील वगैरे, खराब होईल, पण ठीक आहे, जे म्हणजे सुरुवात तर होईल ना त्या गोष्टीपासून, म्हणजे हळदीच्या लेपनापासून सुरुवात तर होईल ना, तर म्हणून म्हटलं करून घेऊ लेपन। आणि त्यांची सगळी तयारी, मांडणी सगळं चालू होतं। वास्तूची जी पूजा असते ना त्याला मांडणीला खूप वेळ लागतो आणि त्यांनी इतकी सुरेख मांडणी केली होती ना की खूप छान, पूजेकडे बघून खूप छान वाटत होतं। तर काका तिथे बाकीच्या गोष्टींची अरेंजमेंट सगळी चालू होती त्यांची काही ना काही। आणि बऱ्याच जणांनी विचारलं तर त्यांचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। जवळपास म्हणजे अगदी पुण्यापर्यंत असेल तरी ते तिथे पूजेसाठी येऊ शकतात। तर तुम्हाला जर म्हणजे वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉल करू शकता। किचन मध्ये किती बायका आहेत बघा, बघू दाखव यांनी काय लावलंय। गुलाब पण लावून घ्या। सगळी कामं झालेली आहेत। काय हा का बनव, गोट्यात गेले ते आता। छान मांडलं काय वहिनी, रांगोळी काढायची, काय करायचं, सुंदर मांडलं। तर वहिनींनी बघा सगळा रांगोळीचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता। अनघा, मावशी वगैरे सगळे त्यांनी किचनचा सगळा ताबा घेतला होता। त्यामुळे माझं डोकं खूप रिलॅक्स झालं होतं की सगळीकडेच एका वेळेला आपण खरंच लक्ष नाही देऊ शकत। त्यामुळे अशा मोठ्या प्रोग्राम्सच्या वेळेला आपल्या घरी आपल्या घरचे सगळे असणं खूप गरजेचं असतं। आणि जसं मी तुम्हाला काल म्हटलं की खरंच माणसं असणं हे खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय कुठलाच कार्यक्रम वाटत नाही। तर जसं आपण इतर वेळी मी देवींचा एवढा शृंगार करते, तर मी त्या दादांना विचारलं की दादा इथे देवींचं काही मांडणी आहे का? तर ते म्हणाले हां, देवीचे शक्तिपीठ मांडले जातात। तर मग म्हटलं मग मी देवीचा शृंगार करून देऊ का तुम्हाला तिथे ठेवायला? ते म्हणाले द्या, छान मस्तच होईल। तर म्हणून मग मी छान देवीचा शृंगार करते आणि तो मग तिथे मांडणार आहे। आणि त्याच्यामुळे पण इतकं सुंदर वाटत होतं ना, खूप छान वाटत होती पूजा। आणखीन
कसं असतं ना, आपल्या हातून ज्याही गोष्टी घडत असतात ती देवाचीच इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. तर हे काय मी विचार केला नव्हता, ऑन द स्पॉट मला ते सुचलं, म्हणजे ते तिथून आलं आणि ते मग मी ट्रान्सफर केलं. आणि बघा ह्यांनी किती सुंदर मांडलं आहे. पहिले गणपतीचं आहे, त्यानंतर दुसरा जो पाठ आहे तिथे कलश पूजन होतं, त्यानंतर देवींची शक्तिपीठं, त्यानंतर वास्तुमंडल आणि त्यानंतर नवग्रह, अशी ही पूजा संपूर्ण मांडली जाते. आणि आम्ही गृहप्रवेश मागच्या वर्षीच केला होता, त्याच्यामुळे पुन्हा गृहप्रवेश नाही केला. आता फक्त जी वास्तूची जी पूजा आहे ना, तेवढीच पूजा आम्ही ह्या वेळेला केली. आणि छान विष्णू सहस्त्रनामाचं पठण चालू होतं. दादा नमस्कार. आता हे जे मी थोडंसं शूट करतोय, हे मेघांजलीच्या सबस्क्रायबरसाठी थोडी माहिती हवी आहे, तर तुम्ही थोडाफार तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. मी नितीन चंद्रकांत जोशी, मी कल्याण पूर्वेला राहिला आहे. बरे 20-25 वर्ष मी स्वतः ही भिक्षुकीची कामं करतो. माझे वडील 40-50 वर्ष झाले कामं करतात. तरी आम्ही पूर्ण मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये जशी कामं येतात तशी व्यवस्थित करतो. काम कमी करायचं पण चांगलं करायचं. बाकीची उर्वरित काय माहिती असेल तर तुम्हाला हे कोणी कुटुंब तुम्हाला याची माहिती देतील. धन्यवाद. तर वहिनींनी ना संस्कार भारतीच्या म्हणजे रांगोळीचा पण कोर्स केलेला आहे, तर त्याच्यामुळे त्यांना ही रांगोळी पण छान काढता येते. तर तिथे त्या बाहेर मस्त रांगोळी काढत होत्या. तर माझी जी इच्छा असतात ना सगळ्या होत्या, तर त्या सगळ्या आपोआप पूर्ण होत होत्या की इथे अशी छान रांगोळी आली पाहिजे. पण मला तेवढा वेळ मिळत नव्हता की मी ह्या सगळ्या गोष्टी करू. पण खरंच स्वामी सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतात. कुठल्याही पूजेला बसताना म्हणजे सत्यनारायणाची पूजा असू दे किंवा आपली ही वास्तुशांतीची पूजा असू दे, आपण सवाष्णीला नेहमी ओटी भरूनच म्हणजे ओटी घेऊनच आपल्याला पूजेला बसावं लागतं, अशी आपल्याकडे तरी पद्धत आहे. तर मग अनघाने माझी ओटी भरली आणि मग अशा प्रकारे मोठा रुमाल घ्यायचा कधी पण ओटीसाठी, कारण मग तो ना कधी कधी निसटतो, कारण आपल्या सिल्कच्या साड्या असतात बऱ्याचदा आपण जेव्हा पूजेला बसतो, तर त्याच्यामुळे अशा प्रकारचा कॉटनचा जर रुमाल घेतला आणि त्यामध्ये व्यवस्थित असा करकचून जर बांधला ना, तर अगदी म्हणजे पूजा होईपर्यंत किंवा पूजा झाली ना तरीही ते म्हणजे निसटणार नाही. तर हिची ना खूप नेहमी सवय, बघा मला किती, बघा पूर्ण माझं कपाळ भरून टाकलं, एवढे हिने मला तांदूळ लावले, सगळ्यांनाच तशी लावते ती, नेहमी अगदी भरभरून तांदूळ लावते. तर छान ओटी भरली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांच्या पहिले पाया पडून घेणार आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात होईल. ही जी साडी तुम्हाला दिसते ना, तर ही साडी मला अनघाने आहेर घेतलेली आहे आणि तिने आधीच मला त्याचं ब्लाऊजसुद्धा शिवून आणून दिलं, त्यानंतर साडी छान फॉल बिडिंग करून आणून दिली आणि खूप आधीपासून तिने मला आणून दिली आहे साडी. मला असाच कलर हवा होता, म्हणजे असा मोती कलरमध्येच जांभळा किंवा असा गुलाबी असं कॉम्बिनेशन हवं होतं, कारण ते खूप म्हणजे दिसतानाच इतकं रिच दिसतं ना, खूप छान वाटतं. आणि प्युअरची साडी आहे, तर तिने घेतलेली साडी आहे, म्हणजे तुम्ही मला विचारलंच म्हणून मी म्हटलं आधीच तुम्हाला सांगितलेलं बरं. तर अशा प्युअरच्या ज्या साड्या असतात ना, त्यांचा
म्हणजे तो ग्रेस किंवा तो लुक आपण म्हणतो ना तो खूप वेगळा असतो. तर आता तयारी सगळी झाली. आम्हाला पूजेला बसेपर्यंत जवळपास 11:30 वाजले होते, कारण त्यांना मांडणी वगैरे सगळ्या गोष्टी करेपर्यंत थोडासा वेळ लागला. पण तरी असं कुठे घाई गडबड असं काही त्यांनीही केली नाही आणि आमचीही काही झाली नाही. आणि अशा प्रकारे छान पूजेला सुरुवात. नारायणाय नमः, माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम ब्रह्मणे नमः, विष्णवे नमः, रुद्राय नमः, त्र्यंबकाय नमः, आपो देव्यर्षिणः विश्वदात्रे दिव्यामदन्तो या शङ्कराधर्मदात्रः हिरण्यवः पुत्र समृद्धरस्तो धनधान्य समृद्धरस्तो इष्ट संपदस्तो बहिर्देशे. आता या पूर्णमानाय आशीर्वचनम् अपेक्षमाणाय आद्यः करिष्यमाण सहस्रमक तत उत्तरकलशं दक्षिणहस्ते दक्षिणकलशं वामहस्ते गृहीत्वा ताभ्यां धार्यं सततमन्त्रे देववाहितमस्मान् वासुदेव जगन्नाथ शङ्करिषणो विभो अखण्डलो निर्मानुरुषे सदा वरुणपवनचैव धनः दक्षता शिवः ब्रह्मणा सहिता सर्वे विग्रहन्तु ते. आत्मनः स्मृति स्मृतिः पुराणोक्तः पुण्यबलः प्राप्त्यर्थः मम हस्ते मम गृहे पूर्व संकल्पितः मातृका देवता पूजनः अहं करिष्ये. स्थापयामे पूजयामे विजयाय नमः, हवायामे स्थापयामे पूजयामे विजयाय नमः, हवायामे स्थापयामे पूजयामे देवसदाय नमः, हवायामे स्थापयामे पूजयामे स्वाध्यायाय नमः, हवायामे स्थापयामे पूजयामे स्वाध्यायाय नमः, हवायामे स्थापयामे पूजयामे. शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चैतन्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः. बस नमस्कार करा. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. चला बाबा ओटी द्या आता यांच्याकडे. जय जगदंबे अनुपम स्वरूपाची बहुदाठी अन्ननसेया सृष्टी तुझ समरूप दुसरे संकेताची भुजंग निरंगा परिशोभे वेणी पाठीवर लोगे. जय जय जगदंबे श्री अंबे रेणुका कल्पगंबे जय जय जगदंबे. तर आता आम्हाला ब्रेक मिळालाय मध्ये जरा, कारण खूप वेळ कंटिन्यू मलाच आंबाबाई बनवून ठेवलंय सगळ्यांनी. अनंगाने केवढे तांदूळ लावलेत. तर आता आमच्या इथे बघा पंडित आलेले आहेत. पप्पा आहेत इथे, मॅडम आहेत, दृष्टी मॅडम आहेत. दृष्टी तुला सुट्टी आज? अरे वा. आणखी कोण कोण आलंय ते मी दाखव. ह्या अनघाताई आहेत, या वहिनी आहेत. सगळे आता शिस्तीत साड्या नेसलेल्या आहेत. ही माझी ठाण्याची मावशी आहे, ठाण्याला राहते. नमस्कार. आणि या मावशीला तर तुम्ही ओळखतात, एकदम सभ्य मावशी. अजून बाकीचे जसे जसे कोण कोण येतील तुमच्या सगळ्यांची छान ओळख करून दे. वैश्वानर नमस्ते त्रोधाश नमस्ते सुदेवनाम कृष्णार्तात् नमस्ते आत्मामुखं कृतभावनामाग्निव अग्निं प्रतिष्ठयामि अग्निनारायण देवताय नमः. आत्माय नमः, सत्यै नमः, विभयाय
नमः स्वाहा विजयाय नमः स्वाहा जयाय नमः स्वाहा दिवसनाय नमः स्वाहा स्वाध्यायाय नमः स्वाहा गळ्यात मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण स्वप्नीलरावांचं नाव घेते सकपाळांची सून पाठच घेते सोन्याच्या राशी रविकांत रावांचं नाव घेते वास्तू शांती तू घे बाबा मावशी काय तू बोलली त्यांची काय कुबेराच्या भंडारात धनधान्याच्या राशी मेघांजलीचं नाव घेतो आज वास्तुशांतीच्या दिवशी कुबेराच्या भंडारात धनधान्याच्या राशी धनरांग्याच्या संपत्तीच्या राशी मेघाचं नाव घे नाही नाही पूर्ण नाव घे मेघांजली मेघांजली आज वास्तुशांतीच्या आज वास्तू शांतीच्या दिवशी सॉरी थँक्यू नाहीतर आई सांगते सोन्याची सायकल आई घेते माझं काय नाही आई मी तुझं आज घर में माज घर में पलंग पलंग पे गादी गादी पे तकिया पे कब्बसी मध्ये चहात पडली मासी राम गेली काशी ती मी धरते एकादशी बाबांचं नाव कुठे आई आई दुसरं पाहिजे दरवेळेला हेच मावशी घेतल नाव घेते आज वास्तुशांती दिवशी तर अशा प्रकारे संपूर्ण पूजा संपन्न व्हायला आम्हाला 3 वाजले 3-3:30 झाले पण त्यांनी अगदी व्यवस्थित संपूर्ण एक एक गोष्ट समजावून सांगितली की का वास्तुशांती केली जाते प्रत्येक जी पूजा मांडली आहे त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ आहे प्रत्येक पूजेमागे फक्त असं नाही आहे की आलं मंत्रपठण केलं आणि पूजा कशी पण आवरली अशी त्यांची पूजा कधीच नसते तर त्याच्यामुळे मला त्यांची पूजा नेहमी आवडते काकांची तर श्रावण महिना चालू होता आपण श्रावण महिन्यात जेवढं ब्राह्मणांना आपण दान करू ना तर त्याचंच पुण्यफळ आपल्याला मिळतं तर म्हणून काकांना आम्ही त्यांना स्वखुशीने काहीतरी छान घ्यायचं ठरवलं आणि म्हणजे आशा करते की त्यांना पण आवडलं असेल तर अशी आमची पूजा खूप छान झाली त्यानंतर होता सवाष्णींचा कार्यक्रम तर तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये कोण कोण आलं होतं पूजेला काय काय गंमत जम्मत झाली तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कारण बघा हाच व्हिडिओ एवढा मोठा झाला आहे ते पण सगळं मी ह्याच्यामध्ये ॲड केलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर म्हणून उद्याच्या किंवा संध्याकाळीच कदाचित मी तो व्हिडिओ अपलोड करेन तर असा तुम्हाला पूजेचा व्हिडिओ कसा वाटला पूजा कशी वाटली तुम्ही सगळे जरी म्हटलं ना की फिजिकली तुम्ही माझ्यासोबत नसाल पण मेंटली तुम्ही सगळे माझ्यासोबत होता आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने ही गोष्ट पूर्ण झाली आमच्या डोक्यावरचा खूप मोठा भार होता खरंच वास्तुशांतीचा म्हणजे जोही कोणी भेटायचं ना तर तेच विचारायचे की वास्तुशांती झाली का वास्तुशांती मग आपल्या मनात पण ती गोष्ट राहते की अरे वास्तुशांती आपली अजून झाली नाही आहे तर खूप बरं वाटलं आणि त्यामध्ये पावसाने खूप कृपा केली स्वामींच्या कृपेमुळे मी खरंच सांगते सकाळी जेव्हा सुरुवात झाली होती ना तेव्हाच मला खूप टेन्शन आलं होतं आणि मी स्वामींना म्हटलंही होतं की बघा तुमचं घर आहे आणि तुमचीच जबाबदारी आहे की ही गोष्ट आता कशी पार पडायची आणि त्यांनी अगदी इत्यंभूत सगळ्या गोष्टी खूप छान जुळवून आणल्या आणि त्यासाठी स्वामींचे पण लाख लाख आभार आणि तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप धन्यवाद की कालच्या व्हिडिओला पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं तुमच्या सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स आल्या वाचून मला इतका आनंद झाला की काय सांगू की म्हणजे कोणी खरंच जसं म्हटलं ना की कोणी फिजिकली येतं आणि तेव्हा येऊन जसं बोलताना तसं तुमच्या कमेंट्समधून तुम्ही मला सांगता आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना
श्री स्वामी समर्थ.